नमस्कार मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक साईडचं कटिंग आणि स्टिचिंग पाहिलेलं आहे। आता आपण फ्रंट साईडचं बघणार आहोत। तर बघा, फ्रंट साईडचा पण व्ही गळा आहे आणि वन टक्स ब्लाउज आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण कटिंग दाखवलेली आहे आणि मी ते टक्स आखून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ब्लाउज पीसवर पण आखून घ्यायचा आहे। इथे टक्सची रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि बघा, आपल्याला जशी खून केली आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। तर बघा, दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे। पाहू शकता, इथे जसं आपण ब्लाउज पीसवर टक्सला शिलाई मारून घेतली आहे तसंच आपल्याला अस्तरवरती पण टक्सला शिलाई मारून घ्यायची। तर पहा, इथे खून केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची। तर वन टक्स ब्लाउज असल्यामुळे टक्सची उंची जास्त आहे। त्यानंतर आपल्याला 34 साइजचे कप्स घ्यायचे। छाती 34 ची आहे त्या मापाप्रमाणे आपल्याला कप्स लावायचे। तर पहा, हे टक्स पॉइंट जिथं आहे ना तिथे आपल्याला कप्स लावायचे। ते बघा, उलट बाजूने करायचं आहे आणि इथे आपल्याला मध्यभागी खून करायची। पाहू शकता, टक्स पॉइंट 10 आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथे असं खून करून घेऊन शिलाई मारायची। इथे पाहू शकता, कप्स जोडण्याची खूप सोपी पद्धत आहे। डायरेक्ट आपल्याला इथे शिलाई मारायची मध्यभागापर्यंत। इथे पहा, जिथे आपण टक्स पॉइंटची खून केली होती तिथपर्यंतच आपल्याला शिलाई मारायची। इथे पहा, या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला पण कप्स लावायचे। तिथे पण आपल्याला दोन्ही बाजून मी इथे खुणा करून घेतल्या आहेत। तर मी दोन्ही बाजूनी का खुणा केल्या, कारण आतल्या बाजूनी शिलाई मारत असताना आपल्याला टक्स पॉइंट लक्षात यावा म्हणून मी दोन्ही बाजूला खुणा करून घेतल्यात। तर पहा, आपले इथे कप्स लावून झाले आहेत। त्यानंतर बघा, जो ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे। येथे पहा, अस्तरच्या मापाप्रमाणेच मी ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि बरोबर आपल्याला धरून शिलाई मारून घ्यायची। तर इथे पहा, या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची। ब्लाउज पीसचा कपडा सिल्क असल्यामुळे जरा थोडंसं गुड्या पडल्यासारखं वाटतंय आणि फुगा येण्याची शक्यता आहे। तसं न होऊन देता आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचे। आणि बघा, आपण जो टक्स घेतलेला आहे त्या टक्सच्या दोन्ही बाजू ब्लाउज पीसच्या आणि अस्तरच्या एकाच बाजूला करायच्यात। तर पहा, या पद्धतीने आपल्याला ते अस्तर जोडून घ्यायचे। पाहू शकता, इथे आपला अस्तर जोडून झालेला आहे आणि गळ्याच्या मध्यभागी आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कपडा इकडं तिकडं सरकणार नाही आणि फुगा पण येणार नाही। तर बघा, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि पुढचा गळा पण व्ही आहे त्याच्यामुळे मी कॅनव्हास पेपर कट करून घेतलाय। तर इथे गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घेतली आहे। गळ्याची उंची आहे 8 इंच आणि रुंदी घेतली आहे 3 इंच। तर हे मी सर्व कटिंग भाग 1 मध्ये दाखवलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर भाग 1 नक्की बघा, म्हणजे तुम्हाला भाग 2 संपूर्ण व्यवस्थित समजेल। तर बघा, मी इथे कॅनव्हास पेपरवरती शिलाई मारून घेतली आहे आणि उरलेला कपडा कट करून अर्धा इंचच्या अंतरावर उरलेला कपडा इथे मी शिलाई मारून घेतली। तर बघा, आणि आपल्याला गळ्याच्या रुंदीच्या मध्यभागी थोडंसं कट करून घ्यायचंय आणि इथे पण आपल्याला गळ्याच्या मध्यभागी कट करायचंय, जेणेकरून आपल्याला गळा व्यवस्थित बसवता यावा। त्यानंतर बघा, कॅनव्हास पेपर आपला सरकू नये म्हणून मध्यभागी शिलाई मारून घ्यायची किंवा मग पिना लावून घेतल्या तरी चालेल। तर मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जशी आपण खून केली होती त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। तर पहा, इथे कॉर्नरला व्यवस्थित शिलाई मारायची, सुई खाली कपड्यामध्ये घुसवायची आणि नंतरच कपडा फिरवायचा आहे, म्हणजे आपले कॉर्नर व्यवस्थित येतात। त्यानंतर इथे बघा,
पाव इंच अंतर सोडून आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे। असं या पद्धतीने कट करायचा आहे। त्यानंतर बघा असं आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। आतल्या बाजूने आपल्याला हात शिलाई करायची आहे। तर अशी व्यवस्थित शिलाई मारायची। कपडा जरा सुळसुळीत आहे म्हणून घसरतोय, तर फुगा येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला याला शिलाई मारायची। त्यानंतर पाहू शकता उरलेला जास्तीचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बघा मेन गोष्ट इथे आपल्याला बॅकची जी फिटिंगची बाजू आहे ती आपल्याला अशी इथे ठेवून घ्यायची आहे आणि जास्तीचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कारण मी अस्तर कट करताना मी ते दाखवलेलं नाहीये। माझी कट करण्याची पद्धत अशीच आहे। मी प्रिन्स कट ब्लाउजला पण याच पद्धतीने कट करते। तर आता आपल्याला खालच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची। 1.25 इंचची पट्टी घ्यायची आणि पाव इंच आपल्याला कपडा फोल्ड करून शिलाई मारायची। त्यानंतर आपल्याला इथे अशी कमरेला पट्टी लावून घ्यायची। त्यानंतर इथे दाब शिलाई मारून घ्यायची। दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला 5 नंबरची शिलाई घ्यायची, कारण तिथे आपल्याला हात शिलाई करायची असते आणि ही टीप मारलेली नंतर उसवायची असते, त्याच्यामुळे आपल्याला मोठी शिलाई घ्यायची। तर आपली फ्रंट बाजू शिवून झालेली आहे, पाहू शकता। आता आपल्याला बॅक बाजू फ्रंट बाजूला जोडायची। हे आपल्याला आता फिनिशिंग सहित जोडायचंय। आणि बघा जास्तीचा कपडा उरलेला मी कट करून घेतलाय। फ्रंट आणि बॅक आपल्याला असं बरोबर ठेवून बघायचंय आणि हा कपडा असा कट करून घ्यायचा आहे। इथे बघा बॅकला आणि फ्रंटला आपण कॅनव्हास पेपर लावलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे शोल्डर आधी जोडताना सुलट बाजूने जोडायचंय। अशी शिलाई मारून घ्यायची आणि धागे वगैरे कट करून त्यानंतर आतल्या बाजूने शिलाई मारायची। तर बघा दोन्ही बाजूला आपल्याला हीच पद्धत वापरायची। त्यानंतर बघा इथे आपली फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि धागे वगैरे पण निघत नाहीयेत। हा शिवलेस ब्लाउज आहे, त्याच्यामुळे तर शिवलेस ब्लाउजला नक्की या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची। तर बघा 1/2 इंचच्या अंतरावर शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आपल्याला फिटिंगची बाजू परत एकदा चेक करायची आहे। बॅकचा आणि फ्रंटचा मुंडा आपल्याला बरोबर जोडून बघायचा आहे, कमी जास्त आले का परत एकदा चेक करायचं। तर बघा आता आपल्याला अशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्यात। ते 1.25 इंचची पट्टी काढून घ्यायची आपल्याला। आपल्याला दोन्ही बाजूला पुरतील एवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्यात आणि जसं आपण पाइपिंगला क्रॉस मध्ये जोडतो त्याच पद्धतीने एकाला एक अशा जोडून घ्यायच्यात। त्यानंतर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। असे या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय। त्यानंतर बघा असं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची, अगदी कडनी मारायची, मधी मारायची नाही। तर बघा अशी पट्टी तयार झाली आहे आणि ती आता आपल्याला शिवलेस ब्लाउज असल्यामुळे आपल्याला ती मुंड्याच्या इथे लावून घ्यायची। परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे की शोल्डर आपला 2 इंचचा आहे, तर जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय। थोडंसं शोल्डरच्या इथेच फक्त कट करायचंय, दुसरी बाजू आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायची, कारण शोल्डर छोटा आहे आणि तिथे काय आपल्याला बाहीमध्ये जोडण्यात जास्त जाणार नाही, अगदी 1/2 इंच जाणार आहे। तर आपल्याला अशी वर्ण पट्टी ती लावून 1/2 इंचच्या अंतरावर शिलाई मारायची। तर पाहू शकता धागे वगैरे जास्तीचे असे आलेले कट करून घ्यायचे आणि आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला जो दाब दिसतोय त्याची एक बाजू तेवढ्या अंतरावरनं बरोबर एकसारखी शिलाई मारायची। पाहू शकता शिवलेस ब्लाउजला आपल्याला याच पद्धतीने
मुंडेच्या इथे पट्टी जोडून घ्यायची। दुसऱ्याही बाजूला आपल्याला याच पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायची। आणि पाहू शकता आतल्या बाजूने पण खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। आणि आता आपल्याला सुलट बाजूने शिलाई मारून घ्यायची, कारण इथे आपल्याला कव्हर शिलाई करायची। तर बघा, जास्तीचे धागे वगैरे कट करून घ्यायचेत आणि आतल्या बाजूने आपल्याला एक नंतर शिलाई मारायची। त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे। मुंडा गोल राऊंड मध्ये 14 आहे, तर 14च्या निम्म 7 येतं, तर मी इथे 7 मोजून घेतलेला आहे। आणि कंबर आहे 28, तर 28चे 2 भाग करायचे 14 आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची। आणि इथे आपल्याला 2 ते 3 शिलाया मारून घ्यायच्यात। आणि दुसऱ्या बाजूला पण आपल्याला याच पद्धतीने शिलाई मारायची आहे। हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे। तर हा ब्लाउज कस्टमरला खूप आवडला आणि फिटिंगला पण खूप छान बसला। दुसऱ्याही बाजूची आपल्याला याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे। आणि आपला शिवलेस ब्लाउज खूप छान तयार झालेला आहे आणि कस्टमरला पण खूप आवडला आणि फिटिंगला पण खूप छान बसला। तर मागचा आणि पुढचा पण व्ही गळा आहे, त्याच्यामुळे सध्या ही खूप फॅशन चाललेली आहे। तुम्ही पण नक्की या पद्धतीने शिवून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला थोडासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।